नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बरीचशी कामं मशीननी अगदी फास्ट होतात, तरीसुद्धा माणूस म्हणतो आम्हाला वेळ नाही आहे अजिबात. याच विषयी एक फार छान विचार देणारी पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. ऐकूया. 12 तासांचा प्रवास 4 तासावर आला तरी माणूस म्हणतोय वेळ नाही. 12 माणसांचं कुटुंब 2 माणसांवर आलं तरीसुद्धा माणूस म्हणतोय वेळ नाही. 4 दिवसांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात मिळतोय तरीसुद्धा माणूस म्हणतोय वेळ नाही. वर्ष लागायचे दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला, तो आता सेकंदात दिसतोय तरीसुद्धा माणूस म्हणतो की वेळ नाही. घराचे मजले वर खाली करण्यासाठी लागणारी शक्ती आणि वेळ लिफ्टमुळे अगदी काही सेकंदावर आलाय तरीसुद्धा माणूस म्हणतो वेळ नाही. तासनतास बँकांच्या काउंटरवर वेळ घालवणारा माणूस आता काही सेकंदात बँकांचे व्यवहार करतोय तरीसुद्धा तो म्हणतो की वेळ पुरत नाही. काही आठवड्याचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होत आहेत तरीसुद्धा माणूस म्हणतो की वेळ नाही. ॲक्टिवा चालवताना एका हातात हँडल एका हातात मोबाईल घेऊन माणूस बोलत असतो, कारण थांबून बोलायला वेळ नसतो त्याला. कार चालवत असताना सुद्धा एका हातात स्टेअरिंग एका हातात मोबाईल ठेवून व्हॉट्सॲप बघत असतो किंवा बोलत असतो कोणाशी, कारण निवांत उभं राहून वेळ नसतो ना त्याच्याकडे बोलायला. रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाली तर 2 लेनला ओव्हरटेक करून 3ऱ्या लेननेही तो जायला तयार असतो पुढे, कारण वेळ नसतो त्याला. एकटा असला की तो निवांतच असतो, पण मग समोर कोणी येतात चलबिचल होते. IPLसाठी वेळ असतो, पिक्चरसाठी वेळ असतो, इतर टाईमपास करण्यासाठी वेळ असतो, सटरफटर कार्यक्रमांसाठी वेळ असतो, पण वेळ नसतो फक्त ते स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी. श्रोते हो, वेळ आणि जीवनात सुलभता यावी म्हणून अविरत काम करणारा माणूस वेळ नाही म्हणून कांगावा करतोय फक्त. पण 24 तासाचं गणित अजून तेवढंच आहे ना. मग वेळ नाही म्हणणारा माणूस वेळ का मारतोय? खरंच विचार करण्यासारखा विचार आहे की नाही हा. आपली कामं आता किती झटपट व्हायला लागली आहेत, अगदी घरबसल्या. म्हणजे बघा ना, काही वस्तू आणायची असेल तर बाजारात सुद्धा जावं लागत नाही आपल्याला. पटकन ॲपवरनं ऑर्डर करून ऑनलाईन साईट्सवरनं आपण सहज खरेदी करू शकतो. बँकांचे व्यवहार मोबाईलवरनं होऊ शकतात. येण्या जाण्यासाठी सुद्धा वाहनांची किती उपलब्धता आहे. पण तरीसुद्धा आपण म्हणतो की खरंच वेळ मिळत नाही हो. आपल्या मनातच आपण विचार करायला पाहिजे, ही जी सबब आपण प्रत्येकाला सांगतो किंवा ही सबब सांगून वेळ मारून नेतो, तर ही सबब खरंच खरी आहे? खरंच आपल्याला वेळ नसतो? श्रोते हो, वेळ हातातून निघून गेल्यानंतर तो वेळ पुन्हा आपल्याकडे येणार नसतोच. म्हणून वेळ नाही ही सबब न सांगता आपला आनंद आपल्यात आणि आपल्या माणसात शोधायला शिकूया आणि समाधानी आयुष्याचा आनंद घेऊया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.